चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता 2री ते इयत्ता 8वी पर्यंत इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम गणित लेक्चर सिरीज या ठिकाणी सुरू करीत आहोत, की ज्यामध्ये आज गणित इयत्ता 4थी मराठी माध्यम लेक्चर सिरीज आपण या ठिकाणी घेत आहोत। बघ या ठिकाणी जर म्हटलं तर गणित इयत्ता 4थी हे 2 विभागांमध्ये डिवाइड केलेले आहे, की ज्यामध्ये पहिला विभाग सांगता येईल बघा। पहिल्या विभागामध्ये 8 प्रकरण, मग त्यामध्ये पहिला भौमितिक आकृत्या, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार भाग 1, भागाकार भाग 1, त्यानंतर नाणी व नोटा, कालमापन, हा झाला विभाग पहिला। मग विभाग दुसऱ्यामध्ये सांगता येईल बघा आपल्याला, विभाग दुसरा ह्यामध्ये सुद्धा 8 प्रकरण। पहिले प्रकरण शाब्दिक उदाहरणे, ज्यामध्ये शाब्दिक उदाहरणांमध्ये बेरीज व वजाबाकीची उदाहरणे, नेक्स्ट अपूर्णांक, मापन, परिमिती व क्षेत्रफळ, गुणाकार भाग 2, भागाकार भाग 2, चित्रालेख व आकृतिबंध, अशा प्रकारे 16 प्रकरण हे 2 विभागांमध्ये विभाजित केलेले आहेत। मग यामध्ये पहिले प्रकरण आज घेणार आहोत बघा आपण, विभाग पहिला, आणि ज्यामध्ये प्रकरण नंबर 1 भौमितिक आकृत्या, आणि भौमितिक आकृत्यांमध्ये घेणार आहोत बघा कोन। भौमितिक आकृत्यांमध्ये घेणार आहोत कोन। मग आता थोडक्यात पहिले कोन म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया। बघा ज्या ठिकाणी 2 रेषा एकत्रित येतात, जशी ही एक रेषा, ही दुसरी रेषा एकत्रित येतात आणि या ठिकाणी एकत्रित येऊन मिळतात, त्या ठिकाणी हा जी भौमितिक आकृती तयार होते त्या आकृतीला आपण कोन असे म्हणतो। बघा थोडक्यात काय म्हटलं, आता या आणखी एक बघा, ही एक रेषा, ही दुसरी रेषा, ह्या 2 रेषा या ठिकाणी मिळतात, या ठिकाणी मिळतात, आणि ज्या ठिकाणी त्या एकत्रित येऊन मिळतात त्या ठिकाणी तयार होणारी जी भौमितिक आकृती असते त्याला कोन असे म्हणतात। मग आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कोन कोठे कोठे दिसतात, त्यामध्ये पहिले चित्र बघा बरं बालमित्रांनो, काय आहे, आपल्या शाळेमध्ये खेळण्याच्या घसरगुंडीचे हे पहिले चित्र आहे। मग जमीन व घसरगुंडी यामध्ये कोन दिसत आहे, तर मग ते कसे कसे दिसतात बघा। बघा आता हे 2 खांब आहेत आणि या खांबावरती आपली घसरगुंडी खेळण्याची उभी असते। मग या साईडला वर चढण्यासाठी शिडी आहे बघा, मग या शिडीने आपण वरती जातो आणि या साईडला घसरत खाली येतो। मग ही जी घसरगुंडी आहे तर ही एका जमिनीवरती ठेवलेली आहे, मग ही खालची जमीन आहे आणि ही जी घसरगुंडी आहे या ठिकाणी कोन तयार होते। बघा बरं कसा, तर लाल शाईमध्ये आपल्याला दर्शविलेला आहे कोन आहे। ह्या साईडला जरी बघितलं तरी कोण, ही घसरगुंडी आणि जमीन ह्यामध्ये लाल शाईने दर्शविलेला कोन आहे, मग त्याही ठिकाणी कोन तयार होते। आणखी या साईडला बघा बरं मित्रांनो, हा खांब आहे आणि खालून जमीन आहे। बघा खांब आणि जमीन या ठिकाणी सुद्धा कोन तयार झालेला आहे। बघा या ठिकाणी सुद्धा कोन तयार झालेला आहे। वरती बघा बरं मित्रांनो, हा खांब या साईडला आणि इकडून घसरगुंडी याही ठिकाणी कोन तयार झालेला आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी 2 घटक 2 रेषा एकत्रित येऊन मिळतात त्या त्या ठिकाणी कोन तयार झालेले आहेत। आणखी समोर एक घराचं चित्र आहे बघा, घराचं चित्र, या चित्रामध्ये काय दिसतंय तर ही एक शिडी लावलेली आहे आणि खालून जमीन, या जमिनीवरती घर आणि घराच्या भिंतीला टेकून शिडी लावलेली आहे। मग शिडीमध्ये पण कोन तयार होतात, मग कोठे कोठे होतात बघा बरं, तर ही शिडी या साईडला इकडून शिडीकडून आणि जमिनीकडून ह्या साईडला सुद्धा लाल शाईने दाखवलेला आहे कोन तयार झालेला आहे। बघा आणखी बघा बरं, वरती भिंतीला टेकून शिडी उभी आहे, तर मग शिडी आणि भिंत ह्यांच्यामध्ये सुद्धा कोन तयार झालेला आहे। बघा या ठिकाणी ही जी जमिनीवरती घराची भिंत आहे बघा, तर जमीन आणि घराची भिंत ह्यामध्ये सुद्धा कोन तयार झालेला आहे। म्हणजे असे आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक कोन तयार झालेले दिसतात। मग पुढे बघूयात आपण। बघा आता आणखी एक मित्र, आता बालमित्र हे 2 शाळेमध्ये जात आहेत, मग शाळेमध्ये जाताना त्यांना 2 ठिकाणी आणखी कोन दिसतात, कुठे तर झाडाचे खोड व फांद्यांमध्ये सुद्धा त्यांना कोन
दिसतात। मग थोडक्यात बघा बघा, आता हे झाडाचं खोड आहे आणि या खोडावरती ज्या फांद्या असतात त्यांना आपण फांद्या म्हणतो। तर या फांद्यांमध्ये बघा या ठिकाणी लाल शाईने दर्शविलेला कोण तयार झालेला आहे बघा। मग आता खालूनही या ठिकाणी कोण आहे बघा। आता ही फांदी आणि उपफांदी ह्यामध्ये सुद्धा कोण आहे। या साईडला हे खोड आणि फांदी ह्या ठिकाणी सुद्धा कोण आहे। खोड आणि फांदी ह्या ठिकाणी सुद्धा कोण तयार झालेले आहेत। म्हणजे झाडावरती खोड आणि फांद्या ह्यामध्ये सुद्धा कोण तयार झालेले दिसतात। पुढे बघा बरं, आता काय विजेचा खांब व जमीन ह्यामध्ये सुद्धा कोण झाला आहे। मग ह्या बालमित्राला काय दिसत आहे, शाळेत जाता जाता ही खालून जमीन आहे बघा आणि या जमिनीवरती विजेचा खांब उभा आहे। ह्यामध्ये सुद्धा लाल शाईने दाखवलेला कोण तयार झालेला आहे। मग आता एक तुम्हाला होमवर्क म्हणून बघा, याप्रमाणे आपल्या परिसरात आपापल्या ज्या ठिकाणी दोन रेघा जुळलेल्या दिसतात तेथे कोण तयार होतात आणि मग ते कोण कोठे कोठे तयार झालेले आहेत अशी एक तुमच्या नोटबुकमध्ये नोटबुक व पेन्सिल घेऊन यादी तयार करा की व या ठिकाणी कोण तयार झालेले आहे। बघा नेक्स्ट मध्ये तुमच्याजवळ असलेल्या ज्या चित्रांमध्ये कोण दिसतो अशी चित्रे जमा करा। त्यातील कोण पेन्सिलने दाखवा। हाताच्या कोपराशी तयार होणारे कोण सुद्धा बघा बघा। हाताचा कोपर त्याला म्हणतो आपण हाताचा कोपर। आता हाताच्या कोपराशी तयार होणारे कोण पहा। मग कसे, आता हाताचा कोपर जर आपण असा वाकवला तर या ठिकाणी कोण तयार होतो बघा, हाताचा कोपर। मग तुमच्या बालमित्रांना तुम्ही दोनही मित्रांना तुमच्या उभे करा, त्यांच्या हाताचा कोपर असा वाकून कोण कशा प्रकारे तयार होतो हे शोधा। बघा हाताच्या बोटामध्ये सुद्धा कोण तयार होतो। बोटांमध्ये लगतच्या दोन बोटांमध्ये हे बोट ह्यांच्यामध्ये या ठिकाणी कोण तयार होताना दिसतोय बघा। या ठिकाणी हे अंगठा आणि समोरील बोट ह्यामध्ये सुद्धा कोण तयार झालेला दिसतोय। नेक्स्ट मध्ये बघा बरं, मग आता आपण शिकूया काटकोन, लघुकोन, विशालकोन म्हणजे काय। मग सुरुवातीला बघा या ठिकाणी खिडकीच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन असतो बघा। कडा म्हणजेच काय, तर ही खिडकी चार कडांची मिळून तयार झालेली आहे। मग ही पहिली कडा, दुसरी कडा, तिसरी कडा, चौथी कडा बघा। खिडकी किती कडांची मिळून तयार झालेली असते, चार कडांची। मग पहिली कडा, दुसरी कडा, तिसरी कडा, चौथी कडा, चार कडांची मिळून तयार झालेली असते। मग ती तर एक कडा ही घेतली आपण उभी आणि एक कडा घेतली आडवी, तर मग या एकमेकांना लागून आलेल्या आहेत म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, लगतच्या कडा। त्यांना काय म्हणतो आपण, लगतच्या कडा। मग या दोन लगतच्या कडांमध्ये कोण झालेला दिसतो आणि हा कोण किती अंशाचा असतो बघा, हा काटकोन असतो। अंशांमध्ये आपण समोरच्या इयत्तांमध्ये शिकणार आहोत, या ठिकाणी नको, समोर शिकूया। या ठिकाणी फक्त काटकोन म्हणजे काय एवढं लक्षात घेऊयात। तर खिडकीच्या दोन कडांमध्ये जो तयार झालेला कोण असतो लगतच्या कडांमध्ये त्याला आपण काटकोन असे म्हणतो बघा। आता या ठिकाणी वरील आडवी कडा आणि इकडून उभी कडा ह्यांच्यामध्ये सुद्धा जर म्हटलं तर बघा ह्या दोन कडा या ठिकाणी एकमेकीला लागतात, म्हणजे त्या एकमेकीला लागून आहेत। ही उभी कडा आणि वरील आडवी कडा एकमेकींना लागून आहेत, म्हणजे त्या एकमेकीच्या लगत आहेत आणि त्या एकमेकीच्या लगत असल्यामुळं या ठिकाणी कोण तयार झाला। हा कोण कोणता कोण सांगता येते, तर लगतच्या कडांमध्ये तयार झालेला कोण हा काटकोन असतो बघा। पुस्तकाच्या लगतच्या दोन कडांमध्ये काटकोन दिसतो। मग आता आपण हे जर पुस्तक म्हटलं तर पुस्तक सुद्धा किती कडांचे मिळून तयार झालेले असते, चार कडा। मग कोणकोणत्या, 1 2 3 4। आणखी एकदा बघा 1 2 3 4। पुस्तक सुद्धा चार कडांचे मिळून तयार झालेले असते। मग त्याच्याही दोन लगतच्या कडांमध्ये काटकोन तयार होतो। मग बघा ही वरील एक कडा आणि ही उभी एक कडा, ह्या दोन एकमेकींना या ठिकाणी लागून आहेत,
म्हणून त्या एकमेकीच्या लगत आहेत आणि त्या लगतच्या कडांमध्ये एक कोन तयार झाला, जो लाल शाईने आपल्याला दाखविला, तो काटकोन असतो. तो काटकोन असतो. मग थोडक्यात काटकोन म्हणजेच काय? थोडक्यात काटकोन म्हणजेच काय तर एक कडा कशी असेल, सरळ उभी असेल आणि दुसरी कडा सरळ आडवी असेल. बघा, एक आडवी एक उभी अशा जर दोन कडा असतील तर त्या दोन कडांनी मिळून तयार झालेला कोन हा काटकोन असतो. मग आता या ठिकाणी आपल्याला भिंतीवर दोन घड्याळ दिसत आहे. मग प्रत्येक घड्याळात 3 वाजता व 9 वाजता तासकाटा व मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतात. मग बघा कसं, तर पहिल्या घड्याळामध्ये तासकाटा 3 वरती आणि मिनिट काटा 12 वरती आहे, म्हणजे बरोबर 3 वाजलेले आहे. बघा, या ठिकाणी पहिल्या घड्याळामध्ये तासकाटा 3 वर आणि मिनिट काटा 12 वर असल्यामुळे 3 वाजलेले आहे. मग 3 वाजता या ठिकाणी हा जो लाल शाईने दाखवलेला कोन आहे हा बरोबर काटकोन तयार झालेला आहे. म्हणजे एक काटा सरळ आडव्या पद्धतीमध्ये तर एक सरळ उभ्या पद्धतीमध्ये. म्हणजे थोडक्यात दोन पेनांचा वापर करून बघूया. एक रेषा किंवा एक कडा उभी असेल आणि एक कडा आडवी असेल तर या ठिकाणी होणारा कोन हा काटकोन असतो. या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी काय झालं, 9 वाजलेले आहेत, म्हणजे तासकाटा 9 वरती मिनिट काटा 12 वरती. म्हणजे एक काटा आडवा आहे तर एक काटा उभा आहे. मग एक आडवा आणि एक उभा असेल तर यांनी मिळून तयार झालेला कोन हा काटकोन असतो. मग आता आपण काटकोन, लघुकोन आणि विशालकोन हे शिकणार आहोत. बघा, पण मग ते काटकोन म्हणजे काय, लघुकोन म्हणजे काय आणि विशालकोन म्हणजे काय? आता काटकोन म्हणजे काय आपल्या लक्षात आलेलंच आहे. बघा, आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. कशाचं आहे तर बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे कात्रीच्या 2 पात्यांमध्ये काटकोन तयार झालेला आहे. बघा बरं, आता या ठिकाणी हे कात्रीचं चित्र आहे. या चित्रामध्ये हे एक पात आहे खाली, ते बरोबर आडवा आहे, वरील पात बरोबर उभा आहे. म्हणून या ठिकाणी एक आडवं आणि एक उभं पण सरळ रेषेमध्ये आहे, सरळ उभा आहे आणि एक सरळ आडवा आहे. तर यावेळी तयार झालेला जो कोन आहे ह्याला म्हणतोय बघा आपण काटकोन. ह्याला म्हणतोय बघा आपण काटकोन. आता कात्रीचं दुसरं चित्र बघा, हे कात्रीचं दुसरं चित्र. या चित्रामध्ये काय केलं तर या कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले आणि हे कमी केले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो. म्हणजेच काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. बघा, थोडक्यात लघु म्हणजे काय, लघु म्हणजे सांगता येईल बघा आपल्याला लहान. मग या ठिकाणी काय केलं बघा, कात्रीचे जे पाते होते ते जवळ टोकांमधील अंतर कमी करत घेतलं. असं जे अंतर होतं बघा, असं जे अंतर होतं ते टोकांमधील अंतर कमी करत घेतलं. मग ह्यावेळी कसा कोणता कोन तयार होत होता बघा, काटकोन. कोणता कोन होता, काटकोन. मग आता अंतर कमी केलं म्हणजे त्या कोनापेक्षा लहान कोन तयार झाला. जर लहान कोन तयार होत असेल तर तो काटकोनापेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोन तयार होत असेल तर त्याला लघु म्हणजे लहान म्हणजे लघुकोन असे म्हणतात. मग बघा थोडक्यात, आता हा जर तुम्हाला या ठिकाणी दिलेला काटकोन असेल यातील जर अंतर आपण पेनांमधील अंतर कमी करत गेलो तर कोणामधील अंतर सुद्धा कोन सुद्धा लहान होत जातो आणि हा काटकोनापेक्षा लहान झालेल्या कोनाला लघुकोन असे म्हणतात. नेक्स्ट मध्ये दुसरं घेऊयात बघा आपण विशालकोन म्हणजे काय. आता एक कात्रीचं तिसरं चित्र बघा. या ठिकाणी काय केलं तर कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले. 2 टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले. मग हे अंतर वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो. काटकोनापेक्षा मोठा होत जातो म्हणून काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. मग थोडक्यात विशाल म्हणजे काय,
बघा विशाल म्हणजे काय सांगता येते आपल्याला, मोठा. मग जर कोण हा काटकोनापेक्षा मोठा होत असेल तर त्याला म्हणावे विशाल कोन. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कात्रीचे पाते काय, तर हळूहळू त्यांच्यातील अंतर वाढवलेले आहे. म्हणजे थोडक्यात हा एक पेन उभा एक पेन आडवा, यावेळी होता बघा इथं काटकोन, यावेळी होता बघा इथं काटकोन. म्हणजे ह्या दोन पेनांनी तयार झालेला कोण कोणता आहे, काटकोन. पण यांच्यामधील जर अंतर आपण हळूहळू वाढवत नेलं तर होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होते. काटकोनापेक्षा मोठा होते म्हणजे विशाल होते. म्हणून त्यावेळी तयार होणाऱ्या कोणाला विशाल कोन असे म्हणतात. म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात आलं ना मित्रांनो, काटकोन म्हणजे काय, तर काटकोन म्हणजे एक रेषा उभी दुसरी रेषा आडवी तयार होणारा कोण कोणता, काटकोन. मग जर ह्यांच्यातील अंतर कमी करत गेलं तर कोण लहान होणार. जर कोण लहान होत असेल तर त्याला लघु म्हणजे लहान कोण म्हणूयात, लघु कोण म्हणूयात. पण जर एक रेषा उभी दुसरी रेषा आडवी आणि आणखी यांच्यातील अंतर वाढवत गेलो तर कोण हा काटकोनापेक्षा मोठा होणार. काटकोनापेक्षा मोठा होणार म्हणजे विशाल होणार आणि विशाल होणार म्हणून त्याला म्हणावे विशाल कोन. नेक्स्ट मध्ये आता या ठिकाणी थोडंसं हे घड्याळ भिंतीवरील 3 घड्याळाचे चित्र दिलेले आहेत. मग यांच्या काट्यामध्ये हा तास काटा व मिनिट काटा ह्यामध्ये होणारे कोन लक्षात घेऊयात. बघा आता पहिल्या चित्रामध्ये 3 वाजलेले आहेत बरोबर, आणि एक काटा आडवा आहे तर दुसरा काटा उभा आहे. मग ज्यावेळी एक आडवा एक उभा असते त्यावेळी होणारा कोन जो असतो त्याला म्हणतोय बघा आपण काटकोन. पण काय होते, आता हे काट्यांमधील कोन लहान होत आहे या ठिकाणी काय, तर काटकोनापेक्षा लहान कोन तयार झालेला आहे म्हणून त्याला म्हटलं लहान म्हणजे लघु कोन. आता या ठिकाणी तासकाटा व मिनिट काटा ह्यामधील कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे. काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल आहे. म्हणून या घड्याळातील ह्या चित्रातील 2 काट्यामध्ये होणारा कोन हा विशाल कोन आहे. बघा आता खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खालील चौकटीत काटकोन, लघुकोन किंवा विशाल कोन असे लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी थोडासा वेळ देतोय, तर ह्यामध्ये कोणकोणते कोन तयार झालेले आहेत एकदा बघा बरं. चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी काटकोन बघूयात कोणता आहे. मग काटकोन बघण्यासाठी आपल्याला कळालं एक रेषा सरळ उभी एक रेषा सरळ आडवी, त्यावेळी ह्या ठिकाणी तयार होणारा जो कोन आहे हा आहे बघा काटकोन. मग सर्वप्रथम आपण या आकृतीला नाव देऊया. कोणती आकृती आहे ही, तर काटकोनाची. मग आता पहिल्या आकृतीमध्ये 2 रेषांनी तयार होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून तो लहान म्हणजे लघु. म्हणून या पहिल्या आकृतीतील कोणाला नाव देऊया लघुकोन. आता तिसरी आकृती बघा, या ठिकाणी काय झालं तर 2 रेषांनी मिळून तयार झालेला कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे. काटकोनापेक्षा मोठा म्हणजे विशाल. म्हणून या ठिकाणी तयार होणाऱ्या कोणाला नाव देऊयात बघा विशाल कोन. तिसऱ्या ठिकाणी ही एक रेषा ह्या 2 रेषांनी मिळून तयार झालेला कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल आहे म्हणून ह्याला नाव देऊयात बघा विशाल कोन. या आकृतीमध्ये काय झालं तर ही एक रेषा ह्यांनी मिळून तयार झालेला कोन हा काटकोनापेक्षा लहान आहे म्हणजे लघु आहे म्हणून त्याला नाव देऊया लघुकोन. याला नाव देऊयात बघा लघुकोन. नेक्स्ट मध्ये बघूया
खाली दिलेले ठिपके जोडून काटकोन तयार करा. आणि आता मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलं, काटकोन जर आपल्याला तयार करावयाचा असेल तर आता ठिपके जोडायचे, ठिपके जोडून काटकोन तयार करावयाचा. त्यावेळी काय करावं लागेल, कुठल्याही दोन ठिपक्यांना जोडून एक सरळ रेषा आणि एक आडवी रेषा. त्यावेळी त्या दोन रेषांनी मिळून तयार होणारा कोण असेल बघा, काटकोन. मग ह्या ठिकाणी एक सरळ रेषा, एक आडवी रेषा, मग या दोन रेषांनी तयार होणारा कोण, काटकोन. कोणता कोण असेल, काटकोन असेल. बघा या ठिकाणी आपण अशी पण आकृती काढू शकतो. बघा एक अशी रेषा, एक अशी रेषा. ह्या ठिकाणी सुद्धा तयार होणारा कोण कोणता आहे बघा, काटकोन आहे. थोडक्यात सोप्या भाषेमध्ये बघा, एक सरळ उभी रेषा, दुसरी आडवी रेषा जर आपण काढत असू तर तयार होणारा कोण असते बघा, काटकोन. पुढे बघूयात बघा. तर बालमित्रांनो, गणित हा विषय अतिशय सोपा आहे आणि पालक वर्गासाठी सांगतोय मी. पालक वर्गाने जर मुलांचं बेसिकपासून जर गणितावर लक्ष दिलं तर मुलगा गणितामध्ये 1 नंबर निश्चितपणे असेल. त्यामुळे मुलासोबत तुम्ही सोबत बसा आणि त्यांच्याकडून सर्व करून घ्या. नेक्स्टमध्ये सांगता बघा, खाली दिलेले ठिपके जोडून लघुकोन तयार करा. मग लघुकोन म्हणजे काय, काटकोनापेक्षा लहान कोण, काटकोनापेक्षा लहान कोण म्हणजे लघुकोन. मग आता ठिपके जोडूयात. बघा जर एक रेघ आडवी असेल आणि दुसरी उभी न घेता तिरपी असेल तर या दोन रेषांनी मिळून तयार होणारा कोण कोणता असते, काटकोन. आणखी एकदा बघा, एक रेघ आडवी रेघ आणि दुसरी तिरपी. मग या ठिकाणी तयार होणारा कोण कोणता आहे बघा, लघुकोन आहे. आणखी बघा, एक रेघ आडवी, एक रेघ तिरपी. मग या ठिकाणी तयार होणारा कोण, लघुकोन. म्हणजे थोडक्यात काय, तर ज्यावेळी काटकोनापेक्षा लहान कोण तयार होत असेल तर त्याला नाव देतोय बघा आपण लघुकोन. नंतर घेऊयात बघा विशाल कोन. खाली दिलेले ठिपके जोडून विशाल कोन तयार करा. मग या ठिकाणी ही एक रेघ आडवी आणि एक रेघ मोठा कोन घेऊन तिरपी, असा छोटा कोन घेऊन तिरपी नाही तर मोठा कोन घेऊ. मग या ठिकाणी तयार होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणून याला विशाल कोन म्हणूया. आणखी बघा, या ठिकाणी ही एक रेष आणि ही दुसरी रेष, या दोन रेषांनी मिळून तयार होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला विशाल कोन म्हणूया. या ठिकाणी सुद्धा ही एक आडवी रेष आणि एक तिरपी, पण कसा कोण या ठिकाणी मोठा करत आहे, मोठा कोन तयार होत आहे, काटकोनापेक्षा मोठा म्हणजे विशाल कोन. आता काय करा, समोर तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, हाताच्या कोपराजवळ काटकोन, लघुकोन, विशाल कोन करून एकमेकांनी केलेले कोन तपासा. पहा बरे असे आहे का. मग आता थोडक्यात आपल्याला काय केलं, हाताचा जो कोपर आहे, आता यामध्ये अशा पद्धतीमध्ये जर असेल तर काटकोन, आता जर कोपर असा वाकवला तर लघुकोन, काटकोनापेक्षा लहान झाला लघुकोन. हा काटकोन, काटकोनापेक्षा जर असा कोपर वाकवला तर काटकोनापेक्षा मोठा कोन तयार होते म्हणजे विशाल कोन. मग याच पद्धतीमध्ये तुमच्या बालमित्रांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा हाताच्या कोपरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोन तयार करायला लावा आणि ते तुम्ही तपासा की तो काटकोन आहे का, लघुकोन आहे का, विशाल कोन आहे का. बघा पुढे बघूया. बघा पहा बरे असे आहे का, तर विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकोन असतो. बघितलं आपण, हो बरोबर आहे, कारण विजेचा ही असते आपली जमीन आणि जमिनीवरती विजेचा खांब उभा असते, मग ह्या ठिकाणी तयार होणारा कोन हा काटकोन असतो. एकदम बरोबर आहे. नेक्स्ट मध्ये बघा, घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन हा लघुकोन असतो आणि दुसरा कोन हा विशाल कोन असतो. एकदम बरोबर. बघा कसं, तर ही जमीन आहे, ही जमीन आहे, मग या जमिनीवरती हा एक खांब, या साईडला इकडून सांगता येते बघा आपल्याला शिडी आणि इकडून सांगता येते बघा घसरगुंडी. या घसरगुंडीने जरी जमीन अशी असेल आणखी समोर, तर घसरगुंडीने जमिनीशी दोन कोन केले. दोन कोन कोणते, तर पहिला हा
आतल्या साईडने असणारा आणि दुसरा हा बाहेरच्या साईडने असणारा. बघा बरं, जो आतल्या साईडने कोण आहे तो काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून तो लघुकोन आहे आणि जो बाहेरल्या साईडला आहे तो काटकोनापेक्षा मोठा कोण आहे म्हणजेच विशाल कोन आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं का, तर घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन हा लघुकोन असतो म्हणजे आतल्या बाजूचा आणि दुसरा कोन हा विशाल कोन असतो म्हणजे बाहेरच्या बाजूचा. नेक्स्ट मध्ये बघा बरं, शिडीने भिंतीशी केलेला एक कोन हा लघुकोन असतो आणि भिंतीशी केलेला दुसरा कोन हा विशाल कोन असतो. बघा आता ही जमीन आहे, या जमिनीवरती काय झालं तर ही घराची भिंत आहे. बघा हे घर आहे आणि मग या घराच्या भिंतीला टेकून आपण एक शिडी उभी केली. मग या शिडीने काय केलं तर भिंतीशी दोन कोन केले. एक केला बघा आतल्या बाजूने आणि एक केला बघा बाहेरच्या बाजूने. मग दोन कोन तयार केले. तर जो आतल्या बाजूने आहे हा कोन काटकोनापेक्षा लहान आहे. आतल्या बाजूचा कोन काटकोनापेक्षा लहान आहे म्हणजे तो लघुकोन आहे आणि बाहेरच्या बाजूला केलेला कोन हा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल कोन आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं का, तर शिडीने भिंतीशी केलेला एक कोन म्हणजे आतल्या बाजूचा हा लघुकोन असतो, तर भिंतीशी केलेला दुसरा कोन म्हणजे बाहेरच्या बाजूचा हा विशाल कोन असतो. नेक्स्ट मध्ये बघा बरं, बाभळीच्या काट्यांमध्ये असणारा कोन हा विशाल कोन आहे. बघा तुमच्यापैकी ग्रामीण भागातील खेड्यामधील मुलांना माहिती आहे बाभूळ आणि बाभळीच्या झाडाला काटे असतात. बघा ह्या पद्धतीमध्ये असे काटे असतात. बघा या पद्धतीमध्ये असे काटे हे बाभळीच्या झाडाला असतात आणि या काट्यांमध्ये सुद्धा इथं कोन तयार होतो आणि हा कोन काटकोनापेक्षा मोठा असतो म्हणून त्याला आपण विशाल कोन म्हणतो. नेक्स्ट मध्ये बघा बरं, हातांचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोन हा लघुकोन असतो. बघा आता माझा हात आहे, हाताचे हे 4 बोट आहेत आणि अंगठा, मग अंगठा सोडून इतर बोटांमध्ये म्हणजे अंगठ्या व्यतिरिक्त 4 बोटांमध्ये कोणत्याही लगतच्या, लगत म्हणजे लागून एकमेकांना लागून असणाऱ्या लगतच्या बोटांमध्ये तयार होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान असतो. लगतच्या 2 बोटांमध्ये कोन तयार होतो पण तो काटकोनापेक्षा लहान असतो म्हणून तो लघुकोन असतो. बघा हे बोट यांच्यामध्ये सुद्धा होणारा कोन तयार होतो, काटकोनापेक्षा लहान होतो म्हणून त्याला लघुकोन म्हणूया. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं, हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमध्ये कोन तयार होतो आणि तो काटकोनापेक्षा लहान आहे म्हणून त्याला लघुकोन म्हणतात. नेक्स्ट मध्ये बघा बरं, माझं तुम्हाला एक उपक्रम देऊया. काय तर तुमच्या परिसरात कोठे कोठे कोन आढळतात ते पहा. कागदाच्या घड्या घालून काटकोन, लघुकोन, विशाल कोन तयार करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण ऑनलाईन क्लासेसच्या स्वरूपात संपूर्ण गणित सुद्धा या ठिकाणी शिकवणार आहोत. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागामध्ये जाऊन शिकणे शक्य नसते, मग त्यांच्यासाठी आपण मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईलवरतीच त्यांना पालक घरी शिकवू शकतात. तर ह्यामध्ये घेणार बघा आपण इयत्ता 2री पासून 8वी पर्यंत इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम ह्या दोनही माध्यमातून गणित आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. तर ह्या ऑनलाईन क्लाससाठी माझा संपर्क बघा 9767326586 ह्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी तुमच्या मुलाचा ऑनलाईन क्लास लावू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी शिकवलेलं जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा. जर पाहताना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला म्हणजे घंटीला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना ह्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहाल आणि तो तुमचा चुकणार नाही, म्हणजे त्याची सूचना ही तुम्हाला मिळेल. धन्यवाद. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया.